बंजारा समाजासह मूळ भटक्यांना त्वरित एस.टी. आरक्षण देण्यात यावे। एस.टी. आरक्षण देण्यास जर शासनाला काही अडचणी असतील तर तिसऱ्या सूचीची अंमलबजावणी करण्यात यावी किंवा धनगर समाजाला ज्या 22 मागण्या संदर्भात सवलती देण्यात येत आहे त्याच पद्धतीने भटक्यांनाही सवलती देण्यात याव्यात आणि महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाच्या तांड्यांना विकास करण्यासाठी राज्य शासनाने ग्रामविकास व पंचायत राज विभागाला 1000 कोटी रुपये देण्यात यावे। वसंतराव नाईक महामंडळाची भागभांडवल मर्यादा 2014मध्ये संपलेली आहे, त्यामुळे सदर महामंडळाची भागभांडवल मर्यादा 1500 कोटी रुपये करण्यात यावी। यापूर्वी 1000 कोटीची जी तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी मागणी केलेली आहे त्या मागणीत 4 वर्षापासून फक्त त्रुटी काढण्याचेच काम चालू आहे। त्या बाबतीत स्वतः संबंधित मंत्री महोदयांनी लक्ष घालून भागभांडवल मर्यादा वाढवण्यात यावी। NBC FDCच्या ज्या योजना बंद केलेल्या आहेत त्या योजना पूर्ववत चालू करण्यात याव्या आणि सध्या राज्य शासन जे थेट योजनेअंतर्गत 1 लाखाचे कर्ज वाटप करतात ही योजना कमीत कमी 2 ते 5 लाखापर्यंतची योजना चालू करण्यासंदर्भात त्वरित शासन निर्णय काढण्यात यावे आणि 1 एप्रिल 2008 ते 31 मार्च 2025पर्यंत सदर महामंडळामार्फत जे थकीत कर्ज आहेत त्या कर्जाची शेतकरी व उद्योगपतीच्या धर्तीवरच कर्जमाफी योजना अंमलात आणावी। सगळ्या OBC जातीच्या जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे। तांडा समृद्धी योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्स व बंजारा क्रांती दलतर्फे संबंधित विभागाकडे जे प्रस्ताव पाठवलेले आहेत त्या प्रस्तावाला त्वरित मान्यता देऊन सदर कामाची प्रशासकीय मान्यता काढण्यात यावी। आदीसह विविध मागण्यासाठी ऑल इंडिया बंजारा टायगर्सतर्फे मी ॲडव्होकेट अशोक आर राठोड संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष 18 मे पासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी 10:40 वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलेले आहे। आज उपोषणाचा 8वा दिवस असून उपोषणाच्या 5व्या दिवशी एस.टी. आरक्षणाच्या अभ्यासासाठी राज्य शासनाने जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीला आर्थिक तरतूद करण्यासाठीचा GR 22 मेला काढून शासनाने एक सकारात्मक पाऊल उचललेलं आहे, पण एवढा विलंब करण्याऐवजी लवकरात लवकर निर्णय घेऊन भटक्या विमुक्तांच्या बंजारा समाजाच्या सहनशीलतेची हद्द न पाहता त्यांना न्याय देण्याची कृपा करावी असे आपल्या माध्यमातून मी शासनास व संबंधित मंत्री महोदयांना विनंती करीत आहे। तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढचं पाऊल काय राहणार? मागण्या मान्य करूनच घेणार। आता पुढचे वगैरे पाऊल आम्ही त्या संधी शासनाला आणि प्रशासनाला देणारच नाही। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मागण्या तुम्ही मान्य करणारच नाही हे एकदा जाहीर करा, म्हणजे तुमच्या विरुद्ध आम्हाला काय पावलं उचलायची ते आम्ही नंतर ठरवू। ठीक आहे।